जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। विद्या मंदिर बच्चे सावर्डे येथे कुमारी समीक्षा यादवचा गौरवपूर्ण सत्कार। पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे येथील विद्या मंदिर शाळेत कुमारी समीक्षा विजय यादवचा सन्मान करण्यात आला। कुमारी समीक्षा यादवची प्रतिष्ठित गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून निवड झाल्याबद्दल हा गौरव करण्यात आला। तिच्या यशाचा उत्सव साजरा करत शाळेच्या वतीने महेश बच्चे आणि रघुनाथ इंगवले गुरुजी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात कुमारी समीक्षा यादव हिने उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। तिने कठोर परिश्रम आणि दृढ इच्छाशक्तीने कसे मोठे यश मिळवता येते यावर आपले विचार मांडले। कार्यक्रमाला सरपंच बाळासाहेब पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश बच्चे, रघुनाथ इंगवले गुरुजी, बाजीराव बच्चे गुरुजी तसेच मुख्याध्यापक दत्तात्रय आसगावकर सर, रणसिंग सर, बोरड सर, पाटील सर, माळी मॅडम, जगदाळे मॅडम, देवकर मॅडम, बच्चे मॅडम, पत्रकार सुनील पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर उपस्थित बाजीराव बच्चे गुरुजी यांनी या यशस्वी विद्यार्थिनीचे कौतुक केले। शाळेने आयोजित केलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला। न्यूज चॅनल प्रतिनिधी महत्वाचं म्हणजे पहिली जी गुरु असते ती आई असते, ती धन्य ती माऊली आणि तुझे धन्य ते वडील। खरोखरच तुला आईवडिलांची सुद्धा खूप चांगल्या प्रकारची साथ लाभली आणि तू खरोखर आम्हाला माहिती आहे सुद्धा तुझ्या समोर आहे आणि ती करायला तुमच्यासारखंच आहे। काही त्याला काय शिल्लक केली नाही किंवा 4 हात 4 पाय 8 किलो असल्या प्रकार नाही। ते 6वी आणि 7वी तर मी सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे। भाषण असू दे, आम्ही तालुका स्तराला गायन स्पर्धा जे असतात आणि समूह गीत आणि समूह नृत्य त्याच्यामध्ये पण मी भाग घेतलेला आणि आम्ही जिल्ह्यापर्यंत गेलेलो आम्ही जेव्हा 6वीला होतो तेव्हा। त्यानंतर आपला जो वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये पण मी भाग घेतलेला। इवन मी खेळामध्ये पण असायचे तालुका जसं नयन आणि हर्षित तुम्ही जसे नंबर काढले तसेच आम्ही पण कबड्डी खो खोमध्ये जायचो। माझा पण मी जेव्हा 6वीला होते तेव्हा तालुकास्तरीय उंच उडीमध्ये 3रा नंबर आलेला, तेव्हा कोडोली हायस्कूलमध्ये झालेला। तर अभ्यास तुम्ही कराच पण इतर सुद्धा सगळे क्षेत्र तुम्ही एक्सप्लोर करा असं मला वाटतं। तुमची ज्याच्यामध्ये आवड आहे तुम्ही त्याच्यामध्ये जा। गायन, कुणाला नृत्य करण्याची आवड आहे, कुणाला खेळामध्ये जास्त प्रावीण्य कमवायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जा। अभ्यास सोडू नकाच। मी अभ्यास पण 6वीमध्ये माझा MTSमध्ये राज्यात 8वा आलेला तेव्हा। तर हे आहे मी अभ्यास तर काही सोडलाच नव्हता। त्यासोबत मी बालभाव सरिता वाद्यवृंद भजन वगैरे पण करायला जायची। 8वीमध्ये असताना स्कॉलरशिप NMMS मी दोन्हीमध्ये पात्र झाले। तर हे सगळं आहे की म्हणजे तुम्ही अभ्यास पण करा आणि इतर क्षेत्र पण तुम्ही एक्सप्लोर करा। एक छोटीशी गोष्ट मला नेहमी सांगावीशी वाटते। माझा एक मित्र आहे तर तो मला एक दिवस आला आणि म्हटला की हे कंड आहे आणि त्याला असं उभं पकड आणि तू मला ते फोडून दाखव। तर मग मी असं दाबायचा प्रयत्न केला किंवा खाली असं केलं, त्याला असं दाबायचं पण ते काही फुटलं नाही। तर मग त्यानं काय केलं, तो म्हटलं आता मी फोडून दाखवतो। मग त्यानं काय केलं, त्याला थोडंसं आडवं केलं आणि दाबलं तर ते पटकन फुटलं। सेम त्यानं विटेसोबत पण केलं। वीट अशी आपण 2 फुटावरून वरून टाकली तर ती फुटणार नाही, पण ती जर आपण आडवी टाकली तर मात्र ती फुटणार। तर बोध यातून असाच आहे की तुम्ही अजिबात डगमगायचं नाही। तुम्ही पुढे भविष्यात तुम्ही जो पण तुमचा निर्णय घेताय तुमच्या करिअरसाठी तर त्याच्यासाठी तुम्ही डगमगू नका। जरा आडवा झाला की तुमचा आत्मविश्वास ढळणार आणि तुम्ही थोडंसं पाठीमागे येणार। तेच आहे, तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम राहा आणि तुम्हाला तुमच्या परीक्षांसाठी आणि भविष्यासाठी शुभेच्छा।